उरणमधील तरुणीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस कडक शासन न झाल्यास वीरांगना सामाजिक संस्था तीव्र आंदोलन करणार. उरण येथील अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे यांच्यावर केलेल्या अमानवीय कृत्याबाबत आणि निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरून गेले असता हे क्रूर हत्या करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी सर्व स्तरावरून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात येत असताना खोपोलीमधील वीरांगना सामाजिक संस्थेने खोपोली पोलीस ठाण्यात 29 जुलै रोजी आरोपींना कडक शासन व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आरोपींना कडक शासन न झाल्यास पुढील काळात महिलांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वीरांगना सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा खेडकर यांनी दिला आहे. जो महाराष्ट्रामध्ये महिलांवर अमानुषपणे जे अत्याचार केले जात आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही वीरांगना सामाजिक संस्थेकडून जे उरणमध्ये यशस्वी शिंदे आणि ज्या 2-3 दिवसापूर्वी म्हणजे धर्माची शिकवण घेणाऱ्या पुजाऱ्यांनी जर महिलांवर अत्याचार करायचा तर खरंच या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहे का हा प्रश्न आम्हाला पडतोय. आणि जे कोणी याच्यात आरोपी आहेत, जे मनोवृत्ती ज्यांची विकृत आहे, अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांना गंभीरात गंभीर शिक्षा म्हणजे भरचौकात फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची वीरांगना सामाजिक संस्थेच्या महिलांची मागणी आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की हा जे प्रकार घडलेले आहेत याला राजकारण म्हणून न पाहता आणि कुठल्या धर्माची व्यक्ती चुकीची आहे असं न म्हणता, कारण कुठल्याही धर्माची शिकवण वाईट नसते, सगळ्या धर्मात चांगली शिकवण असते, परंतु आजकाल जी संस्कारहीन पिढी घडत आहे आणि या पिढीमुळे आज जे महिलांवर अशा प्रकारे ज्या अत्याचार होतात याचा आम्ही निषेध करतो. याला कुठल्याही दृष्टीने राजकारणाचं वळण न देता महिलेला या महाराष्ट्रात न्याय मिळाला पाहिजे. आणि जो कोणी आरोपी आहे त्याला शिवाजी महाराजांचं जे शासन होतं त्या प्रकारे शासन म्हणजे त्याचा चौरंग करून भर चौकात त्याला उभा करा आणि चापकाचे फटके मारा अशा प्रकारची शिक्षा या आरोपीला व्हावी अशी आमची वीरांगना सामाजिक संस्थेच्या महिलांची मागणी आहे. आणि घडलेल्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. यावेळी वीरांगना सामाजिक संस्था अध्यक्षा सुरेखा खेडकर, वीणाताई शहाणे, छायाताई सावंत, संगीता माने, कमल अडाणी, रोहिणी लांबोळी, सुरेखा लांबोळी, सुरेखा शिंदे, कमल कदम, स्वाती कदम, अनुष्या भालेराव, पूजा कांबळे आदी प्रमुख महिला उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46 रायगड, खोपोली.